यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम् अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृता धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे। नमस्कार, मी रेश्मा। ईश्वराने मानवाला सर्व शक्तिमान सजीव बनवलं, ज्ञानप्राप्तीची क्षमता दिली, भक्तिपूर्ण हृदय प्रदान केलं आणि कर्म करण्याची इच्छाशक्ती दिली। ह्या सगळ्यांच्या जोरावर त्याने प्रापंचिक, सामाजिक आणि वैश्विक कार्य करावं ही अपेक्षा। तो ते करतो देखील, पण जगात जेव्हा जेव्हा धर्म कोसळू लागतो, अधर्माचा बोलबाला होतो, अशांती निर्माण होते आणि मानवी कर्म हे सारं रोखण्यास असमर्थ ठरतं, तेव्हा अखेर धर्माच्या स्थापनेसाठी, मानवाच्या हितासाठी आणि सज्जनांच्या रक्षणासाठी ईश्वर अवतार घेतो। भारतीय संस्कृतीने ही एक सुंदर संकल्पना सांगितलेली। वेद, पुराणे आणि उपनिषदांमध्ये त्याबद्दलचा शास्त्रीय सिद्धांत आढळतो। नेमकं काय आहे हे अवतार कार्य, त्यामागची भूमिका आणि तत्वज्ञान समजून घेणार आहोत आदरणीय श्रीयुत दत्तात्रेय गाढे सरांकडून साहित्य उत्सवच्या विशेष प्रसारणातून। अवतार पूजन। नमस्कार श्रोते हो, आपल्या अवतार पूजन या मालिकेत आत्तापर्यंत आपण 7 अवतार पाहिले आहेत। आज आपण अर्थातच 8वा अवतार पाहणार आहोत आणि तो म्हणजे श्रीकृष्ण अवतार। श्रीकृष्ण अवतार हा पूर्ण अवतार असा मानला जातो। हा अवतार म्हणजे सर्व बाजूंनी परिपूर्ण असा अवतार आहे। राम आणि कृष्ण हे भारतीयांच्या हृदयात स्थानापन्न झालेले आहेत। कृष्णाच्या लीलांपासून तर महाभारत युद्धापर्यंत अतिशय मोठा असा कालावधी असलेला हा अवतार आहे। या श्रीकृष्ण अवताराची अनेक वैशिष्ट्ये आहेत आणि कृष्ण म्हणजेच सर्वांना आकर्षणाचा विषय असलेला असा हा अवतार होय। कृष्ण याचाच मूळ अर्थ कर्षयती इति कृष्ण, अर्थात आकर्षून घेतो तो कृष्ण होय। त्याचे परंपरेने इतरही अर्थ काढले जातात, परंतु मुख्य अर्थ त्याचा शास्त्रीय दृष्ट्या हा आहे। अतिशय सर्व अवतारांचं सार म्हणता येईल असा हा कृष्ण अवतार आहे। राम अवतार आणि कृष्ण अवतार हे
भगवंताच्या अवतारामागील कारणांप्रमाणेच वरवर समान कारणांसाठी दिसत असले तरी त्यामागे सामाजिक पार्श्वभूमीचा आणि या दोन्ही अवतारांच्या कार्यातील फरकाचा एक महत्त्वाचा भाग आहे. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे असं भगवान श्रीकृष्ण गीतेत म्हणतात. अवताराचं मुख्य कारण म्हणजे सज्जनांचं रक्षण, दुष्टांचा नाश आणि नष्टप्राय होत चाललेल्या धर्माची पुनर्स्थापना हे कारण विशेष करून अवतारामागे प्रामुख्याने आहे. परंतु रामावताराच्या वेळेस सामाजिक परिस्थिती पाहता ती दोन प्रकारात विभागता येते. वसिष्ठांनी रामावतारापूर्वीच एक प्रयोग केला होता. हे आपण रामावतारात पाहिलेलं आहे की स्वयंशासित समाज निर्माण करण्याचा हा प्रयोग होता. माणसाने माणूस म्हणून जगलं पाहिजे आणि त्यासाठी त्याने स्वतःच एक आदर्शवत जीवन जगण्याचा एक प्रयत्न ठेवला पाहिजे. त्या दृष्टीने प्रामाणिकपणे ते जीवन जगलं पाहिजे. पशु आणि मानव यात फरक आहे हे त्याने लक्षात ठेवून वागावं आणि याच पद्धतीने वसिष्ठांनी स्वतःचं नैतिक बंधन असलेला समाज निर्माण केला होता. आणि त्याचबरोबर काही भागांमध्ये मात्र राक्षसी वृत्तीचे लोक होते आणि त्यांचाही वध करणं हे राम अवताराचं एक महत्त्वाचं कारण होतं. आणि म्हणूनच ही परिस्थिती थोड्या वेगळ्या रूपात कृष्णावताराच्या पार्श्वभूमीवर पाहायला मिळते. श्रीकृष्णांचा जन्म होण्यापूर्वी सामाजिक परिस्थिती कशी होती हे थोडक्यात पाहणं गरजेचं आहे. त्या काळात अनिर्बंध अशी राजसत्ता होती. अनेक सम्राट आपापल्या राज्यात अत्यंत अनिर्बंधपणे राज्य करत होते, वागत होते. त्यांच्यामध्ये प्रामुख्याने जरासंध, कंस, शिशुपाल, कालयवन, नरकासूर, दुर्योधन यांचा समावेश होता. हे राजे स्वतःच्या पद्धतीने आणि अतिशय जडवादी असं जीवन जगत होते. त्यांचा आणि नैतिकतेचा दुरान्वयाने देखील संबंध नव्हता. ते एका अर्थाने धार्मिकही होते. आणि ते धार्मिक कसे होते तर ते मोठमोठे यज्ञयाग करवीत असत. त्यासाठी जेवढं द्रव्य लागेल तेवढं ते मुक्त हस्ताने देत असत. मंदिरांसाठी देणग्या देत असत. नवीन मंदिरे बांधून घेत असत. आणि आपल्या
कडे लोकमत कायम राहावं यासाठी मंदिरात जाणं आणि प्रसंगी सार्वजनिक पूजा करणं ही कामंही हे राजे न चुकता करत असत. त्यांनी मंदिरातील पुजारी, यज्ञ करणारे, तसंच वेद पुराणं सांगणारे जे ब्राह्मण होते त्यांना भरपूर दक्षिणा दिलेली असे आणि ती त्यांना सांगत धार्मिक कार्यासाठी जे हवं आहे तेवढं तुम्ही आमच्याकडून घेऊन जा, मात्र तुम्ही आम्हाला काहीही उपदेश मात्र करण्याच्या भानगडीत पडू नका. आम्ही समर्थ आहोत, शक्तिशाली आहोत. या पृथ्वीवर जे जे प्राप्त करण्यासारखं आहे ते आम्ही आपल्या बाहुबलावर प्राप्त करून घेऊ शकतो. तुम्ही पूजा, वेदपठण, यज्ञ इत्यादी करत राहा आणि तुमचा उपदेश इतर लोकांना सांगत राहा. त्यामुळे जो धर्माचा उपदेश करणारा, धर्म सांभाळणारा वर्ग होता त्याला त्यांनी अगदी एका बाजूला बसवलं, किंबहुना त्यांना केवळ धार्मिक कार्यामध्ये अडकवून ठेवलं. ह्याच वर्गाकडे खरं तर समाजाचं मार्गदर्शनाचं काम असतं, परंतु ते सर्व काही थांबलं. राजसत्तेवर कोणाचाही अंकुश राहिला नाही. रामावताराच्या वेळेस राजसत्तेवर धर्मसत्तेचा अंकुश होता. ऋषीमुनी हे राजावर नियंत्रण ठेवत असत, कारण ते निस्पृह असत. त्यामुळे त्यांचा शब्द हा अंतिम मानला जात होता. परंतु कृष्णावताराच्या पार्श्वभूमीवर हे सगळंच थांबलेलं होतं आणि त्यामुळे एक अजूनही गोष्ट घडत होती. यथा राजा तथा प्रजा या दृष्टीने भोगवादी असलेले आणि केवळ जडवादाचंच महत्त्व स्वतःसाठी ठेवणारे आणि इतरांना शिकवणारे जे राजे होते त्यांच्यामुळे प्रजा ही तशीच बनलेली होती आणि संपूर्णच असा नैतिकतेचा अधःपात झाला होता, याबद्दल शंका उरली नव्हती. आणि या राजांना विरोध करणं कुणालाही अगदीच अशक्य होतं आणि त्यामुळे ते मनमानी वागत असत. अशा पद्धतीमुळे सर्वत्र एक प्रकारे अंधकार हा जीवनात पसरलेला होता. या संपूर्ण निराशाजनक परिस्थितीत भगवान श्रीकृष्णांचा अवतार झाला आणि हळूहळू हे चित्र त्यांनी कसं बदललं ते आपण थोडक्यात आता पाहणार आहोत. भगवान श्रीकृष्ण हे संस्कृतीसाठी आणि
सज्जनांच्या रक्षणासाठी सतत उभे राहणारे होते. आणि मग त्यांनी हळूहळू क्रांतिकारक पावलं उचलून या गोष्टींवर हळूहळू बंधन आणलेलं आहे. या सर्व राजांचा मार्गदर्शक किंवा प्रमुख म्हणता येईल असा जरासंध हा राजा होता. तो अतिशय पाताळयंत्री होता आणि ह्या सर्वच राज्यांना वाटत असे की आमच्याजवळ द्रव्य आहे आणि द्रव्यासाठी सर्वच शेवटी आमच्यापुढे हात पसरणार आहेत. परंतु श्रीकृष्ण यातले नव्हते. त्यांनी कुठल्याही द्रव्याचा कधीही उपयोग केला नाही आणि त्यांना त्याची गरज पडली नाही. त्यांनी आपल्या कर्तृत्वाने आणि आपल्या आकर्षक वर्तनाने मोठा लोकसंग्रह केला होता. आणि मग ज्यावेळेस हे राजे भ्रमात होते की आमच्या पुढे कोणीही उभा राहू शकत नाही, अशा वेळेस भगवान श्रीकृष्ण या जरासंधासमोर उभे ठाकले आणि त्याला म्हणाले, हे बघ, तुझा जो भ्रम आहे की तो असा तुला भ्रमात ठेवणारा जो प्रकार आहे की मी सर्वे सर्व आहे, माझ्याशिवाय काही होणार नाही, तो काढून टाक. मला तुझ्या द्रव्याची मुळीच गरज नाही आणि मी जो तुझ्याकडे आलेलो आहे तुला इशारा देण्यासाठी आलेलो आहे. तू जर आपल्या वर्तनात बदल केला नाहीस तर तुझा नाश अटळ आहे. कारण तू बऱ्याच लोकांवर अन्याय केलेला आहेस, करत आहेस. वरवर तुझं राज्य सुखी आणि आदर्श वाटत असेल, पण याचा त्रास खऱ्या नीतिमान लोकांना होत आहे. आणि तू सगळ्यात मोठी जी गोष्ट चुकीची केलेली आहेस, तू 86 राजांना कैद केलेला आहेस. जे राजे तुझ्या मर्जीतले आहेत, नात्यातले आहेत, त्यांच्यासाठीच तू सर्व काही देतोस आणि त्यांचाच सर्वत्र बोलबाला आहे. आणि नीतिमत्तेने वागणारे, प्रजेला सुखी ठेवणारे जे राजे होते त्यांना तू कैद केलेला आहे आणि त्यांची तू ताबडतोब मुक्तता कर. अर्थातच जरासंध हा भ्रमात असल्यामुळे, किंबहुना तोपर्यंत त्याच्यापुढे कोणीच उभा राहू न शकल्यामुळे त्याने या राजांना मुक्त केलं नाही. आणि मग भगवान श्रीकृष्णांनी भीमाकडून त्याचा वध करविला. हा पहिला इशारा या अनैतिक राजांना श्रीकृष्णांकडून होता. श्रीकृष्णांनी संस्कृतीसाठी आपला अवतार वाहिलेला आहे आणि त्याची ही सुरुवात होती. त्यातच जे इतर लोक होते की ज्यांना
कुठलाही आधार नव्हता. त्यांना त्यामुळे एक मोठा दिलासा मिळाला, आधार मिळाला. आपला कोणीतरी वाली आहे आणि आता सर्व काही व्यवस्थित होणार याची त्यांना खात्री पटायला लागली. कृष्ण अवतार हा आपण देव म्हणून पाहता कामा नये. कारण आपण जेव्हा अवतारांबद्दल वाचतो त्यावेळेस सर्वसाधारण समज असा असतो की त्यांनी जे कार्य केलं ते देवच होते, त्यांना सर्व शक्य होतं आणि मग आपण केवळ त्यांचा जय जयकार करतो, त्यांचा जन्मोत्सव श्रद्धेने आणि उत्साहात साजरा करतो, पूजा अर्चा, तीर्थप्रसाद आणि आरती करतो आणि येथेच सर्व थांबतं. हीच गोष्ट या अवतारांचं कार्य नष्ट करण्यामागे घडत आलेली आहे आणि याकडे आपण सर्व सुज्ञ लोकांनी गांभीर्याने पाहणं गरजेचं आहे. केवळ आम्हाला अवतार हे देवाने घेतले आणि देवाने येथे येऊन लीला केली, किंबहुना दुर्जनांना ठार मारलं, एवढंच आम्ही शिकलेलो असतो. परंतु आपण या अवतारांकडे एक अभ्यासपूर्ण दृष्टीने पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि श्रीकृष्ण अवतार देखील असाच आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आता आपण या अवताराबद्दल अधिक पुढील भागात पाहणार आहोत. कृष्णावताराबद्दल बोलणं म्हणजे केवळ अशक्य प्राय अशी गोष्ट आहे, कारण या अवताराचा आवाका फार मोठा आहे आणि तो शब्दात गुंफणं अतिशय अवघड आहे. परंतु आपण आपल्या परीने प्रयत्न करणार आहोत आणि त्यासाठी पुढील भागात हाच अवतार पुढे पाहणार आहोत. धन्यवाद. दर्जेदार साहित्याचा आणि कलाकृतींचा आस्वाद घेण्यासाठी जॉईन करा साहित्य उत्सव व्हॉट्सॲप किंवा टेलिग्राम ग्रुप. जॉईन करण्यासाठी संपर्क करा 98 81 60 20 25 या क्रमांकावर. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 9881 60 2025. साहित्य उत्सव हे यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा. साहित्य उत्सवच्या फेसबुक पेजला जरूर भेट द्या, कारण ज्ञान आणि मनोरंजन यांचं अतूट नातं म्हणजे साहित्य उत्सव.